अंशुलाच्या तोंडून फक्त एवढंच निघालं, "सर." मग ती हळूच आपल्या जागेवरून उठून बसली आणि चेहऱ्यावर विस्कटलेले केस आधी नीट करण्याचा प्रयत्न करू लागली. लाज आणि भीतीने मिटलेल्या तिच्या पापण्या प्रयत्न करूनही वर उचलत नव्हत्या आणि संकल्प तो तर निश्चलपणे तिच्याकडे पाहत तिचं हे रूप आपल्या डोळ्यात साठवण्याची एकही संधी सोडत नव्हता. "सॉरी अंशुला, तुला मी झोपेतून उठवलं. तुझ्या भावाने चॅलेंज केलं होतं की दोनदा उठवूनही तू उठली नाहीस, तर मी प्रयत्न करून पहावा." संकल्पने दोन्ही कान पकडत सॉरी म्हटलं. अंशुला हळू आवाजात म्हणाली, "मी तर उठणारच होते. आता कॉलेजला जायचं नाहीये ना, जे मला लवकर उठावं लागेल. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मला सकाळची झोप खूप प्रिय आहे. बस म्हणूनच." अंशुला मोठ्या निरागसपणे उशिरा उठण्याचं स्पष्टीकरण देत होती आणि संकल्प अगदी तल्लीन होऊन अंशुलाचं हे निरागस कबुली जवाब ऐकत होता. मग तो बेडच्या एका बाजूला बसला आणि अंशुलाच्या गालावर विस्कटलेल्या तिच्या काही बटा कानामागे सारत म्हणाला, "तुझ्या झोपून राहण्याचा एक फायदा मला तर झालाच ना एंजल." अंशुला आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. संकल्पने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेत म्हटलं, "मला तर सकाळी सकाळी तुझा हा निरागस क्यूट चेहरा आणि अशी स्वतःमध्ये सिमटून बसलेली तू दिसलीस ना, मी तुला कसं सांगू, माझं मन तर बंड करण्यावरच उतरलं आहे. मग माझ्या मनाला समजावणं माझ्यासाठी खूप कठीण होतं." संकल्प तिच्या मोठ्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यात पाहत म्हणाला. अंशुलाने लाजून आपली पापणी खाली झुकवली. संकल्पने तिच्या पापण्यांना अलगद स्पर्श करत म्हटलं, "म्हणूनच तर म्हणतोय एंजल, विचार कर आणि आज याच मुहूर्तावर माझ्याशी लग्न कर. अँड आय प्रॉमिस, त्यानंतर सकाळी सकाळी तुला जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत मी तुला झोपू देईन. तुझ्या झोपेत कोणीही व्यत्यय आणणार नाही." अंशुला हसत म्हणाली, "त्यासाठी तर तुम्हाला भैयाशी बोलावं लागेल." संकल्प हसत हळूहळू पुटपुटला, "मग तर झालंच लग्न आणि बँड पण वाजलाच." अंशुला त्याचं पुटपुटणं ऐकून हसू लागली. संकल्प उठून म्हणाला, "आता तू लवकर तयार हो प्रिन्सेस, आपल्याला लवकर निघायचं आहे." अंशुलाने आश्चर्याने विचारलं, "आता मला कुठे जायचं आहे?" संकल्प म्हणाला, "तू फक्त लवकर तयार हो, तुला सगळं कळेल." आणि संकल्पने मधल्या रूमच्या दरवाजावर नॉक केलं. दरवाजा उघडून समर आत येत म्हणाला, "तुम्ही तुमच्या ज्युनियरला घाबरवून उठवलं वाटतं." संकल्प हसत म्हणाला, "तुमची अंशू तुमच्या समोर उभी आहे. तुम्हीच विचारून घ्या, घाबरून उठवलंय की प्रेमाने." संकल्पचं बोलणं ऐकून अंशुला लाजत पटकन बाथरूम मध्ये निघून गेली. हे देवा, हे तर भैया समोरच सुरू होतात, जरा सुद्धा लाज नाही. आणि पुन्हा संकल्पची आठवण येताच शावर खाली उभ्या असलेल्या अंशुलाला असं वाटलं जणू तिच्यावर फुलांचा वर्षाव होत आहे. तिने आपल्या तळ हाताने चेहरा झाकून घेतला आणि लाजत हसू लागली. संकल्पने समरकडून अंशुलाला मंदिरात घेऊन जाण्याची परवानगी घेतली होती. समरने सांगितलं होतं की त्यांना 3 वाजेपर्यंत एअरपोर्टला पोहोचायचं आहे. अंशुला जाणार हे ऐकून संकल्प थोडा उदास झाला होता, पण लगेच आपल्या ओठांवर हसू आणून उदासी लपवत अगदी सहजपणे म्हणाला, "12 वाजण्याआधीच मी अंशुलाला सुरक्षितपणे तुमच्याकडे सोडून देईन." समर हसत म्हणाला, "तुमच्यासोबत असताना आम्हाला तिची काळजी करण्याची अजिबात गरज नाही संकल्प." समर चहा नाश्ता ऑर्डर करू लागला, तेव्हा संकल्प म्हणाला, "माफ करा समर, जेव्हा आता मी अंशुला सोबत मंदिरात जातच आहे, तर दर्शन घेतल्यानंतरच नाश्ता करेन." अंशुला तयार होऊन आली. समरने तिला मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ बसवलं. संकल्प मात्र शांतपणे आपल्या जानला भावाजवळ बसलेलं पाहत होता. याशिवाय या क्षणी त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. समर म्हणाला, "मी सुद्धा तुमच्यासोबत खालीपर्यंत येतो. मला एका महत्वाच्या कामासाठी कॅनॉट प्लेसला जायचं आहे." समर कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेला, तेव्हा संकल्प म्हणाला, "तू मला वेडं बनवून सोडणार आहेस वाटतं. आधीही काय कमी जुलूम करत आहेस का माझ्यावर, जो आता माझ्या या निरागस बिचाऱ्या हृदयाला आणखी त्रास देण्याचा विचार केलास?" अंशुला मोठ्या निरागसपणे म्हणाली, "आता मी काय केलं ज्यासाठी तुम्ही मला हे सगळं बोलत आहात?" संकल्पने शरारतीपणे तिच्याकडे पाहत म्हटलं, "आधी माझ्यासोबत चल, मग सांगतो तू माझ्यावर कोणकोणत्या प्रकारे जुलूम करतेस ते." समर तयार होऊन बाहेर येत म्हणाला, "मी रेडी आहे." अंशुला विचार करत होती, शेवटी ऍडव्होकेट साहेबांनी असं काय सांगितलं की भैया यावेळी मला यांच्यासोबत पाठवायला तयार झाले. संकल्प आपली बाईक घेऊन आला होता
अंशुलाने थोडं कचरून विचारलं. तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात सर? संकल्प तिच्याकडे तिरकी नजर टाकत तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला, मी तुला किडनॅप करून घेऊन जात आहे. सगळ्यांपासून खूप दूर, जिथे कोणीही तुला माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. तुझा भाऊ सुद्धा नाही. अंशुला घाबरून म्हणाली, काय? संकल्पने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्यांवर सनग्लासेस चढवत म्हणाला, आय एम जस्ट जोकिंग जान. आज सकाळीच आईने फरमान जारी केलं होतं की तू जाण्याआधी तुझ्यासोबत मंदिरात जाऊन दर्शन करून यावं. आता बस लवकर. अंशुला जाणार असल्याच्या विचाराने संकल्पच्या ओठांवर एक हळवी व्याकुळ स्मित रेषा उमटली होती. सनग्लासेस लावून बाईकवर बसलेल्या संकल्पच्या त्या आर्त स्मिताने अंशुलावर जणू जादूच केली आणि ती तिथेच उभी राहून शांतपणे एकटक त्याच्याकडे पाहत होती. संकल्पने हळूच तिचं मनगट पकडत म्हटलं, बसा होणाऱ्या धर्मपत्नीजी, तुम्हाला मला निहाळण्यासाठी अजून खूप संधी मिळतील. मग बघत राहा मनसोक्त. अंशुला गोंधळून म्हणाली, ते तर मी असंच, आणि पटकन त्याच्या मागे जाऊन बसली. अंशुला पहिल्यांदा संकल्प सोबत दुचाकीवर जात होती, त्यामुळे तिला खूप विचित्र वाटत होतं. बिचारी करू तरी काय शकत होती. मनातच म्हणत होती, हे देवा, तुम्ही मला अशा अडचणीत का टाकता की मी ना पळून जाऊ शकते, ना या अकडू महाराजांना काही बोलू शकते. संकल्पने पुढच्या आरशातून अंशुलाकडे पाहत म्हटलं, नीट पकडून बस एंजल. तुझ्या सरांसोबतचा हा प्रवास आयुष्यभरासाठी अविस्मरणीय होणार आहे. संकल्पने बाईक सुरू करून ज्या पद्धतीने पुढे नेली ते पाहून अंशुलाने मनात विचार केला, नक्कीच यांच्या मनात मला छळण्याची काही ना काही प्लॅनिंग सुरू आहे. नाहीतर दिल्लीच्या या गुळगुळीत रस्त्यांवरून सुद्धा यांची बाईक अशी डुलत डुलत का चालली असती. संकल्पने हलकीशी मान मागे वळवून म्हटलं, मला घट्ट पकड एंजल. मंदिर खूप दूर आहे आणि दिल्लीच्या ट्रॅफिकची तुला अजून सवय नाही. असं म्हणत त्याने मोटरसायकलचा वेग वाढवला. अंशुलाने बाईकच्या मागच्या बाजूला घट्ट पकडलं होतं. संकल्प मनातच म्हणाला, तू असं नाही मानणार. इतक्या लोकांसमोर माझा खांदा पकडायला तुला लाज वाटत आहे. संकल्प मुद्दाम बाईक इकडे तिकडे हलवत चालवत राहिला आणि अचानक जोरात ब्रेक लावला. अंशुला पूर्णपणे संकल्पच्या खांद्यावर येऊन धडकली. घाबरून तिने संकल्पचे दोन्ही खांदे घट्ट पकडले होते. आरशात खांद्याला बिलगलेल्या छोट्याशा घाबरलेल्या आपल्या प्रिन्सेसला पाहून संकल्प तिच्यातच हरवून गेला. तो म्हणाला, सॉरी प्रिन्सेस, पुढे एक मोठा खड्डा होता म्हणून ब्रेक जरा जोरात लागला. अंशुला म्हणाली, काही हरकत नाही सर, मी ठीक आहे. आणि ती तशीच संकल्पच्या खांद्याला बिलगून बसून राहिली. संकल्प खट्याळपणे हसत म्हणाला, तसं पाहिलं तर तुला असं बसायचं असेल तर आरामात बस, नाहीतर आपण मंदिरात पोहोचलो आहोत. अंशुला लाजतच पटकन संकल्पचा खांदा सोडून खाली उतरली. मंदिरात जाऊन दोघांनी एकत्र पूजा केली, प्रदक्षिणा घातली. अंशुला लक्ष्मी नारायणासमोर हात जोडून उभी राहून आपल्या सरांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करत होती आणि संकल्प तर आपल्या एंजलच्या त्या शांत सौम्य चेहऱ्यावर अक्षरशः फिदा होत होता. पुजारीही या दोघांची तल्लीनता पाहून मंद मंद हसत होते. तिथून बाहेर पडताना पुन्हा बाईकवर बसण्याआधी अंशुला थोड्या भीतीने बाईककडे पाहत होती. संकल्प म्हणाला, काय प्रिन्सेस, यावर बसायला भीती वाटत आहे का? अंशुला काहीच बोलली नाही, फक्त मोठ्या डोळ्यांनी संकल्पकडे पाहत राहिली. संकल्प म्हणाला, मी असताना तुला घाबरण्याची गरज नाही एंजल. अंशुला मनातच पुटपुटली, हो, तुम्ही असताना मला दुसऱ्या कुणाचीच भीती वाटत नाही, तुमचीच जास्त भीती वाटते. संकल्प तिच्याकडे पाहून हसला. अंशुला पटकन बाईकवर बसली. थोड्या वेळाने तो तिला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये गेला. एका कोपऱ्यातील टेबल जवळची खुर्ची मागे ओढून त्याने अंशुलाला बसवलं आणि स्वतःही तिच्या समोर बसला. अंशुलाने इशाऱ्याने त्याला आपला हात सोडायला सांगितलं, पण संकल्पने तिचा हात अजून घट्ट पकडला. ती हळूच म्हणाली, सगळे पाहत आहेत सर. संकल्प म्हणाला, सो व्हॉट? ती म्हणाली, तुम्ही खूप वाईट आहात. संकल्प तिच्याकडे थोडं झुकत म्हणाला, येस आय एम, आणि मला त्यात काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. नाश्ता करताना संकल्प शांतपणे अंशुलाकडे पाहत होता. मग अचानक तिचा हात पकडून तिला उठवलं आणि जवळच्याच एका सुंदर पार्कमध्ये एका बाजूला गवतावर जाऊन बसला. पण यावेळी अंशुलाने संकल्पला काहीच विचारलं नाही. ती त्याच्या मनाची अवस्था समजून घेत होती. काही क्षण अंशुलाकडे खोल नजरेने पाहत संकल्प म्हणाला, तुला जरा तरी अंदाज आहे का? फक्त 1-2 तासात तू माझ्यापासून खूप दूर जाणार आहेस.
पण अजूनही तू याच गोष्टींची काळजी करत आहेस की मी तुझा हात पकडला आहे आणि लोक आपल्याकडे पाहत आहेत. तो थेट तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. बिचारी अंशूला काय उत्तर देणार? ती फक्त शांतपणे संकल्पकडे पाहत राहिली. काल रात्री मी किती वेळ जागा होतो मला स्वतःलाच माहित नाही आणि झोपलो तरी कसा असतो. माझी झोप तर तू तुझ्या या काजळ भरल्या डोळ्यात कैद करून तुझ्यासोबत घेऊन गेली आहेस. तो अजूनही तिचा हात हातात धरून बसला होता. आईने सांगताच मी धावत तुझ्याकडे आलो. काही क्षणासाठी का होईना तुला माझ्या नजरेत सामावून घेण्यासाठी. संकल्पच्या मनातलं जाणून अंशुलाच्या पापण्या लाजेच्या ओझ्याने खाली झुकल्या. संकल्प म्हणाला, सकाळी जेव्हा झोपेच्या गुंगीत तुझं ते निरागस अल्लड रूप पाहिलं तेव्हा. अंशुलाने त्याच्या बोलण्यात हरवून विचारलं, तेव्हा काय सर? खरं खरं सांगा. संकल्प तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला, माझ्या मनाने सांगितलं की तुला सगळ्यांपासून दूर फक्त माझ्या जवळ ठेवावं. अंशुला त्याचं बोलणं ऐकून आणखीनच स्वतःमध्ये सिमटत होती. संकल्पने तिच्या कमरेभोवती हातांचा विळका घालत म्हटलं, त्या क्षणी तुला इथे आणायचं ठरवलं, नाही तर तू अशीच निघून गेली असतीस आणि माझी एक इच्छा अपुरी राहिली असती. अंशुला हळूच म्हणाली, तुमची अशी कोणती इच्छा आहे सर जी अजून पूर्ण झाली नाही? संकल्प तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला, तुला माझ्या श्वासांमध्ये कायमचं सामावून घेण्याची. तिला अजून घट्ट जवळ घेत तो म्हणाला, आय प्रॉमिस एंजल, फायनल एक्झाम झाल्यावर आपण लग्न करू. तुझ्याशिवाय तुझा हा अकडू अपूर्ण आहे. अंशुलाने त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हटलं, मीही त्या दिवसाची वाट पाहीन ज्या दिवशी तुम्ही खरंच मला तुमच्या आयुष्यात सामावून घ्याल. अंशुला संकल्पला बिलगून तशीच बसून राहिली. संकल्पने म्हटलं, चल प्रिन्सेस, तुला तुझ्या भावाकडे सोडून येतो, नाहीतर उशीर होईल. काही वेळाने तो आपल्या जीवापेक्षा प्रिय असलेल्या अमानतीला समरकडे हॉटेलमध्ये सोडून पुन्हा घरी निघून गेला. तो तिला एअरपोर्ट पर्यंत सोडायला गेला नाही, कारण स्वतःपासून दूर जात असलेल्या अंशुलाला पाहणं त्याच्यासाठी शक्यच नव्हतं. घरी पोहोचला तेव्हा मोठी आई आणि महिमाजी दोघीही डायनिंग हॉलमध्ये बसून काहीतरी काम करत होत्या. संकल्पने घरात पाऊल टाकताच मोठ्या आई म्हणाल्या, संकल्प, बराच वेळ लावलास यायला. संकल्प म्हणाला, मोठ्या आई, दिल्लीच्या ट्रॅफिक बद्दल तर तुम्हाला माहीतच आहे, दुपारपर्यंत किती जाम लागतो. संकल्पने मोठ्या आईच्या प्रश्नाचं उत्तर तर दिलं होतं, पण आमच्या जासूस मोठ्या आई या उत्तराने कुठे समाधानी होणार होत्या. महिमाजींकडे पाहत त्या म्हणाल्या, अरे महिमा, हा मुलगा सकाळी 9 वाजता गेला होता, आता 12 वाजून गेलेत. मंदिरात जाऊन दर्शन करायला एवढा वेळ लागतो का? महिमाजींनी शांतपणे म्हटलं, तुम्हीही ना ताई, माहित आहे ना तो अंशुला सोबत मंदिरात दर्शनाला गेला होता. गर्दीमध्ये थोडा उशीर होणारच. महिमाजी आपल्या लाडक्या मुलाचा बचाव करत होत्या. मोठ्या आई संकल्प पासून लपून हसत म्हणाल्या, मला सगळं माहित आहे, हा मुलगा कुठे राहिला होता. महिमाजीही हसत म्हणाल्या, खरंच ताई, तुम्हीही ना मुलांपेक्षा जास्त लहान मुलीसारखं वागता. संकल्प शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला होता. त्याला अजूनही स्वतःमध्ये अंशुलाचा सुगंध जाणवत होता. मोठ्या आईच्या सीबीआयच्या चौकशीत अडकून आपल्या प्रिन्सेसची ती जाणीव वाया घालवण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आपल्या खोलीत जाऊन तो बेडवर डोळे मिटून पडला आणि आपल्या प्रिन्सेसचा अहसास स्वतःमध्ये सामावून घेत कधी त्याला झोप लागली त्यालाच कळलं नाही. आईने डिनरसाठी बोलावलं तेव्हा भूक नाहीये असं म्हणत तो तसाच पडून राहिला. अचानक एका विचित्र बैचेनीने त्याला घेरलं. एवढी बैचेनी का होत आहे हेच त्याच्या लक्षात येत नव्हतं. बेडवर डोळे मिटून तो शांतपणे पडून राहिला आणि मन स्थिर करण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात कुणीतरी दारावर नॉक केलं आणि त्याची तंद्री भंगली आणि चेहऱ्यावर हलकीशी स्मित आली. मी डिनर केलं नाही तर माझ्या रिम्मीशिवाय आणखी कोण असणार, जिला मला खाऊ घातल्याशिवाय घासही घशाखाली उतरणार नाही. तो म्हणाला, आत ये, आता तू मला शांतपणे झोपूही देणार नाहीस का? रिधिमा आत येत म्हणाली, भाई, तुम्ही काही खाल्लं नाही ना? तुमच्यासाठी सँडविच आणि ब्लॅक कॉफी आणली आहे. रिधिमा संकल्पच्या आवडीनुसार त्याच्या गरजेच्या वस्तू टेबलवर ठेवत म्हणाली, भाई, बहिणी निघून गेल्या. संकल्पने फक्त हसत मान डोलावली. ती निघण्यासाठी वळलीच होती तेव्हा संकल्प बसत म्हणाला, इथे ये, माझ्याजवळ येऊन बस. रिधिमा आश्चर्याने संकल्पकडे पाहत त्याच्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना भाई? संकल्पने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, सॉरी बच्चा, मी स्वतःमध्येच इतका बिझी राहिलो की तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख वाचूच शकलो नाही.
माझ्या अग्रेसिव्ह स्वभावामुळे तुला इतकी स्पेसच दिली नाही की तू तुझी परेशानी तुझ्या भावासोबत शेअर करू शकशील. मला वाटायचं की मी तुझी आणि ताईची खूप काळजी घेतो, पण खरं तर मी एक चांगला भाऊ बनूच शकलो नाही. ते ऐकून रिधिमा म्हणाली, नाही भाई, असं म्हणू नका. तुम्ही जगातले सगळ्यात बेस्ट भाऊ आहात. माझी प्रत्येक गरज मी काही सांगण्याआधीच तुम्ही पूर्ण करता. आताही मला जी खुशी मिळाली आहे ती तुमच्यामुळेच मिळाली आहे. पण 2 वर्ष तू एवढा त्रास सहन केलास, निदान एकदा तरी मला सांगायचंस किंवा एखादा क्लू तरी द्यायचास रिम्मी. रिधिमा हिचकिचत म्हणाली, तुम्ही आज जसे आहात ना भाई, तसे बहिणीला भेटण्याआधी नव्हतात. मग मी तुम्हाला कसं काही सांगू शकले असते. संकल्प मनात विचार करू लागला. रिधिमा बरोबरच म्हणत आहे. ही एंजलच्या प्रेमाचीच जादू आहे, जिने मला पुन्हा जगायला शिकवलं. मग त्याने रिधिमाला विचारलं, तू आता खुश आहेस ना बच्चा? रिधिमा म्हणाली, मी खूप खुश आहे भाई. संकल्प म्हणाला, बरं तुम्ही दोघे एवढे महान का बनत होतात? तो साला पण काहीच सांगत नव्हता. 2 धपाटे दिल्यावर पोपटासारखा पटापट बोलायला लागला. रिधिमा आश्चर्याने म्हणाली, भैया तुम्ही अग्रिमला मारलं, तो तर तुमचा इतका आदर करतो आणि तुम्ही मात्र सगळ्यांना एकाच तराजूत तोलता. संकल्पने तिच्या डोक्यावर हलकीशी टपली मारत म्हटलं, बघ रिम्मी, तो माझा मित्र आहे आणि आता माझा जिजूही. त्याच्यासोबत मी जे करेन ते करेन. तू मध्ये अजिबात पडायचं नाही. रिधिमा म्हणाली, आता तुम्ही आराम करा. तसेही तुम्ही खूप थकले असाल. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. खूप कामं आहेत तुम्हाला. संकल्पने विचारलं, आता उद्या काय काम आहे? रिधिमा म्हणाली, इतक्या लवकर विसरलात भैया? उद्या अग्रिम आपल्या आई वडिलांसोबत येणार आहे. संकल्प बिछाण्यावर हात पाय पसरत म्हणाला, ओ, इट्स नन ऑफ माय बिझनेस. मी फक्त अग्रिमला सांभाळतो. बाकीची तयारी आई करतील. रिधिमा म्हणाली, तुम्ही ना खूप वाईट आहात भैया. संकल्प म्हणाला, बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो मॉर्निंग. आणि त्याने दरवाजा बंद केला. तिकडे बनारसमधील यादवंशी हाऊसमध्ये आजीच्या सूचनेनुसार अंशुलाच्या आवडीचं जेवण बनवण्यात आलं होतं. आजी गेटच्या बाहेर लॉनमध्ये कित्येक वेळापासून आतुरतेने उभ्या होत्या. मेन गेटमधून पोर्चमध्ये येणाऱ्या गाडीवर त्यांची नजर पडताच त्यांचा कोमजलेला चेहरा अचानक आनंदाने खुलला. त्यांनी मोठ्याने आवाज देत म्हटलं, रमा, आरतीची थाळी लवकर घेऊन ये, मुलं आली आहेत. बाल्कनीत उभ्या असलेल्या अंशुलाची काकी चंचलाची नजर अंशुलावर पडली. अंशुलासाठी त्यांच्या मनात भरलेला द्वेष त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्या चिडून म्हणाल्या, एवढं काय झालंय आई? जणू ही मुलगी एखादा मोठा पराक्रम करून आली आहे. अंशुलाबद्दल त्यांच्या मनात इतका द्वेष भरला होता की त्यापुढे स्वतःच्या मुलाला भेटण्याची ओढही दाबली गेली होती. इथे अपेक्षेप्रमाणे गाडी थांबताच अंशुला धावत आली आणि येऊन आजीला बिलगली. आजी आणि नात दोघींच्याही डोळ्यातून अश्रूंच्या गंगा जमुना वाहू लागल्या. समरने आजी आणि बहिणीला रडताना पाहून दोघांना शांत करण्यासाठी म्हटलं, आजी, आधी आरती तर ओवाळून घ्या. बिचारे किती वेळापासून तुमची वाट पाहत आहे. नंतर निवांत बसून तिला मन सोक्त रडवून घ्या. आजी खोट्या रागाने म्हणाल्या, काय रे, आम्ही तुझ्या अंशूला फक्त रडवतोच का? समर म्हणाला, मग नाहीतर काय, एकट्याने रडण्यात तुम्हाला एवढी मजा कुठे येणार? तुमच्यासोबत रडण्यासाठीच तर मी तिला एवढ्या लांबून घेऊन आलो आहे. आजी म्हणाल्या, समर बेटा, आम्हाला चिडवू नकोस हं, नाहीतर आम्ही नाराज होऊ. मग बस आपल्या आईसोबत सगळ्यांच्या चुगल्या ऐकत. समर हसत आजीच्या गळ्यात हात घालत म्हणाला, मला तर तुमच्याशिवाय ऐकण्यातच जास्त मजा येते आजी. आजीनेही शुद्ध बनारसी लहेजेत दोन्ही मुलांना आपल्या काळजात सामावून घेत म्हटलं, आम्ही कशाला शिव्या देऊ आपल्या मुलांना? तुम्ही दोघं तर माझ्या काळजाचा तुकडा आहात. आणि आजींनी दोघांची आरती ओवाळली. बैठकीकडे जाताना अंशुलाने विचारलं, आजी, काकाजी कुठे आहेत? दिसत नाहीयेत. आजी म्हणाल्या, खूप महत्वाचं काम होतं बेटा, बस येतच असतील. अंशुला खोट्या नाराजीने म्हणाली, येऊ द्या काकांना, मी त्यांच्याशी बोलणारच नाही. एवढ्या दिवसांनी मी घरी आले आहे आणि ते आजही कामासाठी बाहेर गेलेत. आजीने प्रेमाने तिला समजावत म्हटलं, तू आधी नाश्ता पाणी तर कर बेटा, तोपर्यंत ते पोहोचतीलच. आणि तुझ्यासाठी आम्ही खास रसगुल्ले मागवले आहेत, आधी हे खा बेटा. अंशुला आनंदाने चहकत म्हणाली, आय लव्ह यू आजी. सगळे बैठकीत बसून चहा नाश्ता करत होते. अंशुलाची नजर मात्र वारंवार दरवाजाकडे जात होती, जणू ती कोणाला तरी शोधत होती. समरला चांगलं समजत होतं की अंशुला आपल्या काकीला शोधत आहे आणि त्यांना भेटल्यानंतर काय परिणाम होईल हेही त्याला चांगलंच माहित होतं.
पण तो हतबल होता, कारण त्या दोघांना तो बदलू तर शकत नव्हता ना. ना आपल्या बहिणीच्या मनातील काकींबद्दलचं प्रेम आणि आदर, ना आपल्या आईच्या मनातील अंशुला बद्दलचा द्वेष. त्याला दोघांमध्ये समतोल साधूनच पुढे जायचं होतं आणि शेवटी तेच झालं ज्याची समरला भीती होती. त्याला काकांचा फोन आला आणि तो बाहेर गेला. आजी थोडा वेळ बैठकीत बसून आराम करत होत्या. अंशुला वॉशरूमच्या दिशेने गेली आणि अखेर तिची परमपूज्य काकींजींशी समोरासमोर भेट झालीच. अंशुलाने त्यांचे पाय स्पर्श करण्यासाठी पुढे होत म्हटलं, प्रणाम काकीजी, कशा आहात तुम्ही? चंचला दुरूनच हात पुढे करून तिला थांबवत म्हणाली, बस तिथेच थांब. आम्हाला स्पर्श करण्याची हिंमत सुद्धा करू नकोस. आमच्याकडून आशीर्वादाची अपेक्षाही ठेवू नकोस. तुझं आमच्याशी आता कोणतंच नातं नाही. अंशुला घाबरून तिथेच थांबली. तिचे डोळे पाणावले. अंशुलासाठी मनात साठवून ठेवलेलं विष काकीच्या शब्दातून बाहेर पडू लागलं. आम्हाला सगळं माहीत आहे. हॉस्टेलमध्ये काय काय रंग उधळून आली आहेस ते. तुझ्या काका आणि भावाच्या डोळ्यात धूळपेक करू शकतेस तू, पण आमच्या डोळ्यात नाही. पुण्यात शिक्षणाच्या नावाखाली त्या दिल्लीच्या मुलासोबत काय काय करत होतीस कोण जाणे. अंशुलाने लाज आणि दुःखाने आपला चेहरा झाकून घेतला आणि तिथल्याच दिवाणावर जाऊन बसली. पण काकींचं बोलणं थांबत नव्हतं. तुझ्या त्या यार सोबत मिळून आमच्या विद्युतला खोट्या केसमध्ये अडकवून हॉस्टेलमधून अटक करून घेतलीस. आता अशी काय बघतेस माझ्याकडे, जणू तुला काहीच माहित नाही. मनहूस कुठली. आपल्या आई बाबांना तर खाऊन टाकलंस, आता आम्हालाही खाऊनच तुझ्या काळजाला थंडवा मिळणार आहे का? आता इथे काय करायला आली आहेस? अरे, तुझी नुसती सावली पडताच आमच्या ताईचं घर उद्ध्वस्त झालं. आमच्या वाटेत सुद्धा येऊ नकोस. तुझ्याच भल्यासाठी सांगते. समर आणि कमल किशोरजी घरी नसल्याची संधी साधून काकीने आपल्या मनातली सगळी भडास एकाच वेळी बाहेर काढली आणि तिथून निघून गेली. अंशुला धावतच आजीच्या खोलीत गेली आणि आई बाबांच्या फोटोखाली तोंड लपवून बसली. या क्षणी तिला आई बाबांची खूप आठवण येत होती. आई बाबा, तुम्ही मला एकटं सोडून का गेलात? मलाही तुमच्यासोबत का नाही घेऊन गेलात? त्या दिवशी मीही तुमच्यासोबत त्या गाडीत असते तर आज आमच्यामुळे सगळ्यांना जो त्रास सहन करावा लागतोय तो तरी झाला नसता. तेवढ्यात तिच्या डोक्यावर कोणीतरी प्रेमाने हात ठेवला. अंशुला नकळतच बोलून गेली, बाबा. आसमानी भरलेला चेहरा वर करून तिने समोर पाहिलं तर तिचे काका उभे होते. अंशुलाची अवस्था पाहून त्यांना सगळं समजलं. ते मोठ्या दुःखाने म्हणाले, बाळा, तू खरंच या नरकात येऊन खुश आहेस का? त्यांच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले होते. अंशुला कसा बसा आपला हुंदका आवरत म्हणाली, हो काका, मी खूप खुश आहे. तुम्ही, भैया, आजी यांच्या जवळ आपल्या घरात परत येऊन मला खूप छान वाटतंय. आणि ती काकांना जाऊन बिलगली. तिच्या मोठमोठ्या डोळ्यात दडलेले अश्रू आता ओघळू लागले होते. काकांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, बस कर बेटा, तू माझा बहादूर मुलगा आहेस ना? अंशुलाच्या चेहऱ्यावर रडता रडता हलकसं हसू उमटलं. इकडे राव विलामध्ये आपल्या खोलीत संकल्पची बेचैनी सतत वाढत चालली होती. तो वारंवार फोन काढून अंशुलाचा नंबर पाहत होता आणि पुन्हा फोन ठेवून देत होता. माहित नाही ती यावेळी काय करत असेल. कदाचित आजीजवळ असेल किंवा झोपली असेल. तो बेचैन होऊन खोलीत फेरफटका मारू लागला. मग फोनमध्ये अंशुलाचा फोटो पाहत म्हणाला, आय होप एंजल, तू अगदी ठीक असशील. मग संध्याकाळपासून माझं मन इतकं अशांत का आहे? जणू तू एखाद्या त्रासात आहेस असं वाटतंय. शेवटी न राहून त्याने अंशुलाचा नंबर डायल केलाच. त्याच्या अपेक्षेच्या अगदी उलट पहिल्याच रिंगमध्ये अंशुलाने फोन उचलला. संकल्पने विचारलं, तू अजून झोपली नाहीस? तू तर लवकर झोपतेस ना? अंशुलाने हळू आवाजात उत्तर दिलं, झोपला तर तुम्हीही नाही आहात ना? तिचा आवाज ऐकून संकल्पला किती दिलासा मिळाला हे फक्त त्याचं मनच जाणू शकत होतं. बस, झोप येत नव्हती का कोण जाणे, खूप बेचैनी होत होती. जणू काही तू एखाद्या त्रासात आहेस असं वाटत होतं. पण तू का जागी होतीस? अंशुलाने सांगितलं, झोप येत नव्हती म्हणून फोनमध्ये काहीतरी पाहत होते. संकल्पने काळजीने विचारलं, तू तर फोनचा जास्त वापर करत नाहीस, तेही रात्री तर अजिबात नाही. म्हणजे आता फोनमध्ये मला शोधत होतीस ना? अंशुलाने हळूच हो म्हटलं. संकल्पने खोडकरपणे हसत म्हटलं, तुला माहित आहे ना, रात्री डेव्हिलला आठवलं तर तो स्वप्नातही येऊन तुला त्रास देऊ शकतो. अंशुलाने हळूच विचारलं, तुम्ही माझ्यासाठी डेव्हिल नाही आहात. मग मी तुझ्यासाठी काय आहे? संकल्प तिच्या निरागस बोलण्यात हरवून म्हणाला. अंशुला लाजत म्हणाली, तुम्हाला सगळं माहीत आहे ना, तरीही मला त्रास देत आहात.
आणि तुलाही तर मला तडपवण्यात खूप मजा येते ना. तू माझ्यापासून इतक्या दूर बसली आहेस, तरीही माझ्यासमोर लाजत आहेस. मग अंशुलाने थरथरत्या आवाजात म्हटलं, तुम्ही तर नेहमी माझ्या डोळ्यातच असता. तू ठीक आहेस ना प्रिन्सेस? संकल्पने एवढ्या रात्री फोन करण्यामागचं खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अंशुला आपली उदासी लपवत म्हणाली, मी मी अगदी ठीक आहे सर. मला काय होणार आहे भला? संकल्पने म्हटलं, जेव्हा तुला माझ्याशी खोटं बोलता येत नाही, तेव्हा खोटं बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस. संकल्पला माहित होतं की बनारसमध्ये अंशुलाचा सामना तिच्या काकीशी होणार. काकी विद्युतच्या प्रकरणाची गोष्ट इतक्या सहजासहजी पचवणार नाही आणि तिचा सगळा राग अंशुलावरच निघणार. अंशुलाने आपल्या अश्रूंना आतल्या आत रोखत म्हटलं, मी भला तुमच्याशी खोटं का बोलू? तुझ्या आवाजावरूनच मला समजते प्रिन्सेस की तू त्रासात आहेस. तू दुसऱ्या कोणाच्या कारणामुळे तुझे हे अनमोल मोती असे वाया घालवू नकोस. तेवढ्यात अंशुलाच्या फोनच्या स्क्रीनवर ऑडिओ कॉलचे व्हिडिओ कॉलमध्ये रूपांतर करण्यासाठी रिक्वेस्ट येत होती. अंशुलाने ती लगेच ऍक्सेप्ट केली. फोनच्या स्क्रीनवर अश्रूंनी भरलेला अंशुलाचा चेहरा पाहून संकल्पचं काळीज अक्षरशः तोंडाशी आलं. प्लीज डोंट क्राय. संकल्पने हळूच अश्रू पुसण्याची विनंती केली. पण त्याचं मन वेदनेने भरून आलं होतं आणि डोळे रागाने लाल होऊ लागले होते. तुझ्या काकीने काही बोललं का? त्याने थोड्या कठोर आवाजात विचारलं. इकडे बघ माझ्याकडे प्लीज. अंशुलाने अश्रूंनी भरलेल्या आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी संकल्पच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मित्रांनो, आता अंशुलापासून दूर जाण्याची तडप संकल्पला बनारसपर्यंत तर घेऊन जाणार नाही ना. पुढे काय काय गमती जमती होणार आणि अंशुलाच्या आयुष्यातील विद्युत नावाचं संकट निघून गेलं आहे की ते पुन्हा येईल, हे सगळं जाणून घेण्यासाठी कथेचे पुढचे भाग नक्की पहा. धन्यवाद.